नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हता, थोडं कामामध्ये खूप जास्त बिझी होतो। आपल्या गणपती उत्सवाचा मी ब्लॉग टाकलेला, त्याच्यावर तुमचा एवढा भरघोस प्रतिसाद आला। ऑलमोस्ट 35,000 तुम्ही लोकांनी तो ब्लॉग बघितला, तर खूप भारी वाटलं। तर जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं मित्रांनो, आज मी माझ्या हेअर ट्रान्सप्लांट बद्दल बोलणार आहे। खूप कमेंट्स आलेल्या की जे माझे ब्लॉग्स येत होते लास्टचे 2-3, तर त्याच्यामध्ये माझं पूर्ण टक्कल दिसत होतं। तर लोकांना वाटलं की काही लोकांनी कमेंट केले की मी ट्रान्सप्लांट केलं का। तर मित्रांनो, हो, मी हेअर ट्रान्सप्लांट केलं। तुम्ही जर बघू शकशाल तर एवढा जो पार्ट आहे ना, एवढा आणि एवढा आणि इकडे, तर तिथे मी हेअर ट्रान्सप्लांट केलं। मला टक्कल नव्हतं पडलेलं, पण माझे केस थोडे विरळ झालेले। तर मी विचार केला की इंडियाला आलोच आहे, तर कामात काम ते पण करून घेऊ। तर मी आज पूर्ण तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटबद्दल सांगणार या ब्लॉगमध्ये की किती खर्च आला, मी कुठून केलं आणि त्याला काही त्रास झाला का, नंतर रिझल्ट कधी येता, काही साईड इफेक्ट आहे का। तर चला वेळ न घालता ब्लॉगला स्टार्ट करूया। सो लेट्स गो। मित्रांनो, पहिली गोष्ट की मी हेअर ट्रान्सप्लांट कुठून केलं, तर मित्रांनो मी हेअर ट्रान्सप्लांट नाशिकमधून केलेलं। डॉक्टर मनोज बच्छाव यांचं क्लिनिक आहे, तर गंगापूर रोडला। तर मी तिथे हे माझं हेअर ट्रान्सप्लांट केलं। आणि हेअर ट्रान्सप्लांटमध्ये कसं असतं मित्रांनो, फॉलिकल्स असतात। सो जी प्रोसिजर केली त्याला म्हणतात FUE, फॉलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन, आय थिंक त्याचा तो फुल फॉर्म आहे। तर मी ती प्रोसिजर केली आणि 3500 ग्राफ्ट टाकले, म्हणजे एक केस असे मी 3500 टाकले, इथे काय, इथे काय आणि इथे काय। सो पर प्राईज न सांगतो, पर प्राईज आय थिंक मला काहीतरी 30 रुपये पर ग्राफ पडलेले। सो टोटल जो मला हेअर ट्रान्सप्लांटसाठी खर्च आला तो होता 1,20,000 आणि त्याच्यामध्ये गोळ्या औषधं पण इन्क्लूड होते आणि काही मला दुसरीकडून पण गोळ्या औषधं घ्यावं लागले। सो टोटल खर्च आला मला 1,30,000 आणि त्यानंतर पण हेअर ट्रान्सप्लांट नंतर तुम्हाला PRP घ्यावं लागतं। तर मला त्यांनी 3 PRP फ्री दिलेल्या, पण मी US ला रिटर्न आल्यामुळे मला तिथे PRP घेता नाही आल्या। तर इथे मला सेपरेट PRPचा खर्च पण द्यावा लागतोय, जो की आहे एका PRPचा $150-200, जो की खूप स्वस्त आहे। कारण ते मी थोडं फ्लोरिडा साईडला राहतो, त्या साईडला इथे खूप जास्त क्लिनिक्स आहे, त्यामुळे स्वस्त आहे। बट युजली अमेरिकेत PRPचे जे कॉस्ट असतो तो असतो $500-600, ठीक आहे। तर तुम्ही पकडून घ्या। सो टोटल केसांना खर्च आला मित्रांनो 1,70,000, 1,80,000, ऑलमोस्ट 2,00,000 पकडून घ्या, कारण अजून मी 3-4 PRP पण घेणार आहे। सो PRP काय असतं, ते इंजेक्शन आपलंच ब्लड काढता, त्याच्यामधला प्लाझ्मा काढता आणि तो डोक्यामध्ये इंड्यूस करता। सो त्याला PRP म्हणता। सो हे झालं किती खर्च आला, कुठून केलं। तर मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो की प्रोसेस कशी झाली आणि किती टाईम लागलेला। सो मी आय थिंक ऑगस्टमध्ये मी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं माझं। ऑगस्ट 8 का आय थिंक 7 का 8 ऑगस्टला मी केलेलं। तर मी गेलेलो आय थिंक सकाळी 9 वाजता। सो तुम्हाला ट्रान्सप्लांटच्या 8 दिवस अगोदर खूप काळजी घ्यावी लागते। पूर्ण जो डॅन्ड्रफ असतो, मला त्यांनी शॅम्पू दिलेला, तर त्या शॅम्पूमध्ये पूर्ण ते केटेकोनोजल नावाचा शॅम्पू असतो, त्याने तुमचं पूर्ण डॅन्ड्रफ निघून जातो। स्काल्पची काळजी घ्यावी लागते स्टार्टिंगचे 7-8 दिवस। त्या दिवशी 9 वाजता मी गेलेलो आणि स्टार्टिंगला पहिले 3-3.5 तास ते आपले जे मागचे केस असतात ना, त्याला डोनर एरिया म्हणतात, जे मागचे दाट असतात ना, तर तिथून एक एक करून ते केस काढतात। सो ऑलमोस्ट डॉक्टरसहित 3-4 लोक होते, टेक्निशियन सर्व, त्यांनी ते एक एक करून केस काढले। स्टार्टिंगला भूल दिली आणि त्यानंतर त्यांनी ती प्रोसेस स्टार्ट केली। अराउंड 3-3.5 तास त्यांनी ते केस पूर्ण एक्स्ट्रॅक्ट केले, जे की इथे टाकायचे होते। सो पहिली स्टेप असते एक्स्ट्रॅक्शन, आणि ते त्यानंतर मग ब्रेक झालेला, लंच ब्रेक झालेला। सो मला एवढी शुद्ध पण नव्हती, स्टार्टिंगला होती, कारण भूल दिल्यामुळे तेव्हा जे केस काढतं ना, ते तुम्हाला त्रास जाणवत नाही, पण हळूहळू जेव्हा थोडा त्रास व्हायला लागतो। आणि प्रोसेस दरम्यान जेव्हा ते काढत होते ना, एकदम मी असंच माझी मान वर केलेली, सो पूर्ण बेडवर रक्त होतं। सो मला पहिले वाटलं की एकदम म्हणजे सोपी स्टेप असेल, पण खूप भयानक ऑपरेशन असतं ते। सो 3 तास तिथे गेले, त्यानंतर मग 1 तास मी थोडा आराम केला, जेवलो, त्यांच्याकडूनच टिफिन सर्व्हिस होती, आणि त्यानंतर मग केस इंड्यूस करायचं काम स्टार्ट झालं, जे की खरं ट्रान्सप्लांट असतं। त्याला आय थिंक 3 तास परत लागले। सो जो पण डोनर एरिया होता इकडचा आणि जिथे टाकायचे होते, ते एक एक करून ते टाकले, आणि इथे पण ते भूल देता। सो पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीच पेन जाणवत नाही,
पण एक आहे की ज्या वेळेस मग ती तुम्हाला स्टोरी सांगतो. त्या टाकल्यानंतर मग ते मागे पट्टी बांधता आणि तुम्हाला डिस्चार्ज करून देता. आणि त्यानंतर मग तुम्हाला थोडे मेडिसिन देता, नंतर शॅम्पू देता. आणि मग ते झाल्यानंतर मग मी घरी गेलो. पण नेक्स्ट डे पण काय वाटलं नाही, कारण भूल असते. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला लागला, कारण तुमची भूल उतरायला लागते. सो मागचं म्हणजे मला झोपताना पण असं झोपावं लागायचं, कारण इथे केस असतं राईट. सो तुम्हाला असं डोक्यावर झोपता येत नाही. सो ती पण एक खूप अवघड स्टेप वाटली मला, की तुम्हाला म्हणजे डोकं असं म्हणजे काय म्हणता ना, उठलं तरी पण एकदम काळजी घ्यावं लागते. हात लावता येत नाही, काहीच करता येत नाही. सो त्याने एक स्प्रे दिलेला वॉटरचा. तो स्प्रे करायचा असतो पहिले 72 तास. सो अशी पूर्ण प्रोसेस झाली मित्रांनो हेअर ट्रान्सप्लांटची. पूर्ण टोटल 9 तास लागले. आणि खरी मेहनत जी असते मित्रांनो, ती हेअर ट्रान्सप्लांट नंतर असते. जे पहिले 2 आठवडे असते ते खूप क्रिटिकल असतात. त्यातल्यात पहिले 3 दिवस, कारण तुम्हाला डोकं पण कुठे टच करावं लागत नाही, नंतर धुळीत जावं लागत नाही. नंतर इंडियात त्यावेळेस पाऊस पण पडत होता, तर बाहेर पण पडता येत नव्हतं आणि उन्हात पण जाता येत नाही. सो ती तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. पण बाकी जर पेन वाईज म्हणशाल तर 2-3 दिवसानंतर मला खरंच खूप पेन स्टार्ट झालं मागचं, कारण जिथून ते लिटरली केस उपटून काढता. पण फक्त ते भूल असल्यामुळे ते तुम्हाला कळत नाही की ते केस खरंच उपटताय का नाही. सो ते तसं झालं. आणि त्यानंतर मित्रांनो 4 दिवसानंतर ते 4-5 दिवस तर गोळ्या चालल्या. पण त्यानंतर माझं ना 1 आठवडा खूप असं अंग भरून यायचं, की थोडी आपल्याला जखम होते बघ, केस थोडा होतो, नाही तर काही पण इंजुरी होते कसं अंग भरून येतं. तर तसं माझं 1 आठवडा अंग भरून आलं. मला स्टार्टिंगला वाटलं की मी यूट्यूबवर बघितलं व्हिडिओ की एवढा काय त्रास होत नाही, चालून जातं. सो ॲक्च्युली त्रास होत नाही, पण वैयक्तिक मला त्रास ॲक्च्युली ऑपरेशनच्या 3 दिवसानंतर स्टार्ट झाला, 1 आठवडा. आणि माझी फ्लाईट पण होती, सो मी थोडा घाबरून पण गेलेलो. पण 2 आठवडे पूर्ण रेस्ट घेतला. तरी माझं ट्रॅव्हलिंग चालू होतं. 4-5 दिवसानंतर मी बाहेर पडायचो टोपी घालून, पण थोडं जायचो सकाळी, परत अंग भरून यायचो, परत घरी यायचो. सो असं पूर्ण ऑपरेशन झालं. तर आता प्रश्न असा आहे, मी डायरेक्ट तुम्हाला म्हणजे क्वेश्चन आन्सरमध्ये पुढचं इन्फॉर्मेशन देतो, की सर्वात पहिला प्रश्न की हेअर ट्रान्सप्लांट केलं पाहिजे का. आता तो प्रत्येक वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो. तर काही लोकांचे, तर माझ्या मित्रांचे 20व्या-22व्या वर्षी पण केस जातात. सो पहिला ऑप्शन तर तुम्ही हा एक्सप्लोअर करा की तुम्ही काही गोळ्या औषधं घेऊ शकता का, जसं मिनॉक्सिडिल झालं, फिनास्ट्राइड झालं, नंतर PRP झालं. सो त्यांनी पण काही फरक पडतो का ते तुम्ही बघा, डॉक्टरांना कन्सल्ट करा. आणि जर नसेल होत, खूपच जास्त केस गेलं असेल, तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. एकदम सेफ प्रोसिजर असते. थोडा त्रास सहन करावा लागतो, पण त्याचे रिझल्ट पण चांगले येतात. आणि रिझल्टचं जर म्हणायचं झालं हेअर ट्रान्सप्लांटचं मित्रांनो, तर रिझल्ट तुम्हाला लगेच नाही जाणवत. ठीक आहे, रिझल्ट तुम्हाला जे टाकलेले केस आहेत त्याला यायला ॲटलिस्ट 4 ते 5 महिने तरी लागतं. आणि पूर्ण रिझल्ट जर तुम्हाला बघायचा असेल तर 1 वर्ष जातो. सो ते तसं. आणि जर बायकांचं झालं तर बायका पण काही काही ट्रान्सप्लांट करतात, ज्यांचे पुढे केस गेले. तुम्हाला हा पण प्रश्न असेल की बायका ट्रान्सप्लांट करू शकता का, तर त्या पण करू शकता. आजकाल तर एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की तुम्ही प्रत्येक सिटीमध्ये काय म्हणता ना हेअर ट्रान्सप्लांटचं हॉस्पिटल बघशाल. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, जर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर 10 ठिकाणी चौकशी करा. मी स्वतः टर्कीमध्ये गेलेलो फेब्रुवारीमध्ये, कारण जगातलं सर्वात टॉपचे हॉस्पिटल टर्कीमध्ये असतं. आणि त्याचा खर्च आता मी जेवढा केला ना ते दुप्पट असतो. पण मला पैसा तसं काही नव्हतं टू बी ऑनेस्ट, की थोडं जास्त खर्च आला तर चालणार होता मला. पण तिथे मला भीती काय होती, जर मी टर्कीला गेलो, हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि जर आजारी पडलो तर तिथे कोणीच नव्हतं माझं काळजी घ्यायला. तर मी नाशिक याच्यासाठी सिलेक्ट केलं इंडियाचं, की इन केस जर काही वर्स्ट केस सिनेरिओमध्ये जर मी आजारी पडलो, काही झालं तर काळजी घ्यायला माझ्या घरच्या अवतीभोवती और मित्र कोणीतरी माझ्यासोबत असेल. तर तो एक पॉईंट होता. पण तुम्ही जर हेअर ट्रान्सप्लांट करणार असाल तर प्लीज काळजी घ्या की 10 ठिकाणी चौकशी करा. कारण त्याचे असे पण मी खूप बघितले की डेंटल क्लिनिकमध्ये, नंतर सलूनमध्ये, तिथं पण हेअर ट्रान्सप्लांटचे कामं चालतं पैसे कमवण्यासाठी. सो ते प्रॉपर ऑपरेशनच असतं मित्रांनो. असं नका समजू की केस टाकायचे. त्याला ऑलमोस्ट 10 तास लागतं आणि खूप क्रिटिकल प्रोसिजर असते. सो चांगलं हॉस्पिटल सिलेक्ट करा. थोडे पैसे जातील पण वन्स इन अ लाईफ टाईम ते प्रोसिजर होते. आणि सेकंड थिंग, होप्स नका ठेवू की मी केलंय तर मला पूर्णच केस येतील. ठीक आहे, आता समजा तुमचे 50% केस गेले तर असं धरा की 70% येतील, नॉट की 90% येतील. सो ते आता मी पण हेअर ट्रान्सप्लांट केलं ना, तर मी पण एक्सपेक्ट नाही केलं की मला एकदमच भारी येतील. जर आले तर वेल अँड गुड, कारण त्या हॉस्पिटलचा रिझल्ट चांगलाच आहे टचवूड. तर माझं पण येतील, मला असे होप्स आहे. आणि पुढची गोष्ट अशी की जे मित्रांनो जे केस टाकतं ना,
तर तुम्ही आता जर बघितलं ना, तुम्हाला वाटत असेल की किती खाली खाली आहे, पण ते जे केस टाकतात ते एका महिन्यात परत चालले आता, कारण एक हेअर सायकल असते राईट. ॲनोजन कॅटोजन एका केसांची ना एक हेअर सायकल असते. तर जे टाकले ना तर ते केस एक महिन्यात चालले आता, मग ते केस परत हळूहळू यायलाच स्टार्ट होतात. सो तुम्ही जर म्हणशाल आता की अरे तू हेअर ट्रान्सप्लांट केलं तरी पण तुझे केस नाही आहे, कारण मला हेअर ट्रान्सप्लांट करून 1.5 महिना आला आहे, तर जे पण एवढे इथे टाकलेले ते पूर्ण गेलेले. सो त्यामुळे इथे जरा खाली खाली वाटतंय, पण बघू आता 5 महिने मी त्याच्यावर व्हिडिओ परत बनवेल की रिझल्ट कुठपर्यंत आलाय. तर मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की हेअर ट्रान्सप्लांट नंतर खायच्या प्यायच्या काही काळजी घ्यावी लागते का, नंतर कोणत्या प्रकारची बेसिकली काळजी घ्यावी लागते. सो एकच सांगेल मित्रांनो, जर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलं तर सर्वात मेन गोष्ट तर अशी की तुम्हाला तेवढे एरियाला टच नाही करायचं आहे, उन्हात बाहेर कशात जायचं नाही, पाण्यात इथं टच होऊ द्यायचं नाही आहे. नंतर जर अल्कोहोलचं म्हणशाल तर अल्कोहोल स्मोकिंग सर्व स्टॉप करावं लागतं नेक्स्ट आय थिंक 2-3 महिने तरी. नंतर खाण्यापिण्यामध्ये जर तुम्ही म्हणशाल तर ऑइली आणि जे पण शुगरी प्रोडक्ट असतं जेणे की जास्त झोप येते, खूप जास्त डायजेशनला त्रास होतो, ते खायचं नसतं. 1-2 आठवड्यानंतर तुम्ही स्टार्ट करू शकता. नंतर सर्वात मेन तर म्हणजे तुम्ही जिमला नाही जाऊ शकत. ज्या पण फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे जिथे तुम्हाला घाम येतो, नंतर जास्त ब्लड प्रेशर वाढतं, तर त्या गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजे स्टार्टिंगचे 14-15 दिवस. आणि सेम गोष्ट अप्लाइज की हेअर ट्रान्सप्लांटच्या पहिल्या 14-15 दिवसापूर्वी ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. तर हे असं बेसिकली थोडं असतं. तर मित्रांनो असा प्रश्न आहे की आता ठीक आहे हेअर ट्रान्सप्लांट आपण करतो राईट, पण बेसिकली केसांची निगा राखण्यासाठी केअर करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे सो दॅट तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटपर्यंत यायची गरज पडणार नाही. सो सर्वात मेन गोष्ट मित्रांनो, काही लोकांचं जेनेटिक असतं, जर वडिलांना असेल मामांना असेल तर त्यांना टक्कल पडतं म्हणजे पडतं. काहींना 20व्या वर्षी पडतं, काहींना 25व्या वर्षी, 30व्या और 35व्या. सो आय थिंक माझ्या मामांना पण केस नाही, त्यामुळे ते माझ्या थ्रू आला असं मला वाटतं. पण माझे एवढे पण नव्हते गेले कारण मी थोडी केअर घेत होतो. पण सर्वात मेन जो असतो ना मित्रांनो की ठीक आहे चला तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड नाही तरीसुद्धा केस का जातात आजकाल, सर्वात टॉप म्हणजे मित्रांनो लाईफस्टाईल, की एक्सरसाइज न करणं, नंतर लाईफस्टाईल एकदम सेडेंटरी असणं की तुम्ही वॉक पण करत नाही, चांगलं खात नाही आहे. सो तो सेकंड पॉईंट आहे. पहिला पॉईंट तर तुम्ही एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे. सेकंड हे की जे पण फास्ट फूड आहे, जंक फूड आहे ते पूर्ण अवॉइड केलं पाहिजे. पूर्ण नाही पण एक सर्टन पर्सेंटपर्यंत अवॉइड केलं पाहिजे. जे पण मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज जे पण जंक असतं, शुगर असतं, ज्यात ट्रान्सफॅट असतं, तर ते खूप अवॉइड केलं पाहिजे. नंतर तिसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही ज्या पाण्याने केस धुता तर ते पाणी काय म्हणता ना बोरिंगचं नसलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जास्त क्षार नसले पाहिजे. कारण त्याच्यामुळे होतं काय, जे केसांचे जे पोर्स असतं ना त्याच्यामध्ये ते साठतं आणि जे नवीन केस असतं त्याला उगायला स्कोपच भेटत नाही. सो मला पण तेच एक माझं कारण वाटतं, कारण मी जेव्हा US ला शिफ्ट झालेलो, माझे जर तुम्ही केस बघशाल खूप भारी होते, पण इथे आल्यामुळे इथं काय इथलं पाणी खूप जड असतं, त्याच्यामध्ये लीड असतं, नंतर खूप क्षार असतं आणि मी खूप राज्य पण चेंज केले. त्यामुळे आय थिंक तो पण एक ऑप्शन आहे की तो एक फॅक्टर आहे की त्याच्यामुळे माझे खूप जास्त हेअरफॉल झाला. सेकंड थिंग जी आय थिंक इथे फास्ट फूड पण पहिले खूप खायचो, आता घरी बनवतो. पहिले पण घरी बनवायचो, पण पहिले कसं थोडं लहान होतो आणि टाईम भेटायचा नाही, खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी होत्या, नंतर कामाचं प्रेशर, नाही तर मास्टर्स करत होतो त्यामुळे वेळ भेटायचा नाही स्वयंपाक करायला. पण तो एक फॅक्टर आहे की बाहेरचं खाल्ल्यामुळे पण होतं. नेक्स्ट गोष्ट अशी मित्रांनो की मी हे ऑब्झर्व केलं आहे की खूप सारे प्रोडक्ट येत आहे मार्केटमध्ये आणि कोणी पण म्हणतं अँटी डॅन्ड्रफ, अँटी हेअरफॉल, नंतर केस येणारे खूप सारे, म्हणजे खूप प्रोडक्ट चेंज करतात, त्याच्यामुळे पण खूप सारा हेअरफॉल होतो. मला असं वाटतं की कीप जे बाहेर काही लावण्यापेक्षा तुम्ही आतमध्ये पहिले फिक्स करा. आतमध्ये फिक्स कसं करशाल की आपण काय खातो, नंतर आपण किती प्रोटीन खातो रोजचं, ते पण खूप महत्त्व आहे. कारण प्रोटीनचाच बाय प्रोडक्ट केस असतं राईट. केसांना केराटिन पण म्हणतात. सो प्रोटीनचा एक तो घटक असतो की त्याच्यामुळे तुम्हाला केस येतात. सो मेक शुअर की तुम्ही इनफ प्रोटीन तुमच्या पोटामध्ये रोज जात आहे आणि तुम्ही बाहेरचं ऑइली काही भांगार काही खात नाही आहे. सो मधून जर तुम्ही क्लिअर केलं ना ते तुम्हाला आउटसाईड पण दिसेल. नंतरची गोष्ट मित्रांनो की स्ट्रेस पण खूप मोठा फॅक्टर आहे की तुम्ही जर खूप सारा स्ट्रेस घेतला त्यामुळे पण हेअरफॉल होतो, जे की आजकाल तुम्हाला माहिती US मध्ये जे राहता, नंतर इंडियात पण राहता, वर्क प्रेशर नाही तर फॅमिली प्रेशर, खूप सारे प्रेशर असतात, त्याच्यामुळे पण तुमचे केस गळू शकतात. तो पुढचा जो फॅक्टर मित्रांनो तो आहे की डॅन्ड्रफ. मी माझं एक्झाम्पल सांगतो मित्रांनो. मी
बर्फ पडायच्या राज्यात राहायचो, जिथे खूप जास्त बर्फ पडतो. सो झालं काय की त्या दरम्यान ना मित्रांनो मला खूप डॅन्ड्रफ झालेला आणि 2 महिन्यात माझी एवढा जास्त हेअरफॉल झाला की मला असं वाटतं की होतं काय, कारण होतं कसं थंडीच्या ठिकाणी राहतं, त्यामुळे जे फ्लेक्स असतं ना, डॅन्ड्रफ खूप जास्त होतो आणि तो जर तुम्ही कंट्रोल केला नाही त्याच्यामुळे पण हेअरफॉल होतो. सो ते पण काळजी घ्या की तुम्ही केटेकॉनॉझल 2% नावाचा एक शॅम्पू येतो, तर तो पण तुम्ही आठवड्यातून 2दा वापरा. तुम्ही आता मी जेवढ्या डॉक्टरांना भेटलो आहे ना, मी मागच्या ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये इंडियाला आलेलो, तेव्हा मी टॉपच्या डर्मेटॉलॉजिस्टला भेटलो. त्यांनी मला सेम सल्ला दिलेला. सो मी जे पण तुम्हाला सांगतोय ना, तर ते ॲज अ मेडिकल ॲडवाईस म्हणून नका ऐकू, पण माझा जो अनुभव आहे, मी डॉक्टरांना भेटून जे अनुभवलं आहे ते तुम्हाला सांगतोय. सो ही जस्ट एक ॲज अ टिप म्हणून समजा. इट्स नॉट अ मेडिकल ॲडवाईस फॉर शुअर. सो आणि पुढची गोष्ट मित्रांनो अशी की PRP नावाची पण एक ट्रीटमेंट येते, की समजा तुमचा हेअरफॉल वाढला आहे तर PRP तुम्ही करू शकता. जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की PRP म्हणजे काय असतं, तुमचं ब्लड काढता आणि ब्लडमध्ये प्लाझ्मा असतो, राईट, जे की त्यांनी खूप जास्त हेअर ग्रोथ होते. तो प्लाझ्मा काढून डोक्यात इंजेक्शन देता. सो आजकाल इंडियामध्ये तुम्हाला माहिती असेल की PRP खूप जास्त प्रमाणात वाढली आहे, तर तुम्ही PRP पण सेटिंग घेऊ शकता महिन्यातून एकदा. असे 4-5 सेटिंग घेतल्यावर पण तुमचे केस यायला लागतील, ग्रोथ व्हायला लागेल. तर PRP पण एक ऑप्शन आहे. लास्टला हेच सांगेल, तुम्हाला पूर्ण माझी जर्नी सांगितली, हेअर ट्रान्सप्लांट कसं आलं, किती पैसे लागले, रिझल्ट कसा येणार, नंतर काही टिप्स पण मी तुम्हाला दिलेल्या. सर काळजी घ्या तुमच्या केसांची, कारण डिपेंड. आता मी लास्ट तुम्हाला हे पण सांगेल मित्रांनो, एकदम माझं वैयक्तिक मत सांगतो की तुम्ही टकले जरी झाले मित्रांनो, काही फरक नाही पडत. आयुष्यात ज्या मेन गोष्टी असतात त्याकडे फोकस करा. टकले लोक पण खूप जास्त सक्सेसफुल होतात, ठीक आहे. आता मी हेअर ट्रान्सप्लांट केलं कारण तो माझा वैयक्तिक हे होता की मी टकला जरी झालो मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो मला काही घंटा फरक नाही पडणार, ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला सांगतो की मेन जे आहे ना, पैसा कमवण्याकडे, शिक्षणाकडे, बाकीच्या गोष्टींकडे फोकस करा. बाकीच्या गोष्टी ज्या तुमच्याकडे येतात ना, त्या तुम्ही काही पण चेंज करू शकता, ठीक आहे. तुम्ही जर आता बघत असाल जे पण सक्सेसफुल लोक आहेत ते पहिले कसे दिसायचे, आता कसे दिसता. सो ते तुम्ही ठरवा की ते का चेंज झाले, राईट. एकच गोष्ट आहे, ते तुम्हाला माहिती काय. सो जास्त जर हेअरफॉल असेल तर काळजी घेऊ नका, कारण मी खूप सारे मित्र बघतो, नंतर मुली बघतो की खूप टेन्शन की भाई हेअरफॉल होत आहे, हे होतं आहे, ते होतं आहे. मी पण पहिले टेन्शन खूप घेतलं आहे मित्रांनो. मी इंडियात जेव्हा होतो तेव्हा पण खूप घ्यायचो की अरे यार मी टकला काय होईल. आणि तुम्ही जर मागच्या माझ्या व्हिडिओ पण बघशाल ना 1 वर्षापूर्वीच्या, तर माझे खूप सारे केस कमी झालेले. सो माझ्याकडे ऑप्शन होतं म्हणून मी केलं. जर नसतं तर मला काय फरक पण नसता पडला, ठीक आहे. आणि ऑलरेडी माझा चेहरा पण गोल आहे, तर मी उलट टकला याच्यापेक्षा भारी दिसेल. सो तेच सांगेल, काळजी घ्या केसांची. आणि जर करायचं असेल ट्रान्सप्लांट, गो फॉर दॅट, बट चांगली चौकशी करूनच तुम्ही ते करा, हेच एक सांगेल. सो कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. काही क्वेश्चन असेल, कमेंट असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचे उत्तर देईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझं इंस्टाग्राम ID पण देतो, सो तुम्ही तिकडे पण मला पर्सनल मेसेज करू शकता काही क्वेश्चन असेल तर तुम्ही बघत राहा. आजचा टॉपिक जरा वेगळा होता, US रिलेटेड नव्हता, बट म्हटलं ही इन्फॉर्मेशन शेअर केली पाहिजे, त्यामुळे मी हा ब्लॉग बनवला. सो काळजी घ्या आणि बघत राहा निखिल USA. बाय.